शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रणित महाराष्ट्र कामगार सेना व विद्यार्थी सेनेच्या वतीनं सोलापूरसह राज्यातील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेशाबाबत राज्य सरकारने भ्रष्टाचारी भूमिकेतून विना गणवेश घालून शाळा भरवत आहे। यावरून स्पष्ट जाणवतंय किंवा दिसून येते की शालेय गणवेशात केवळ दलाली मिळावी म्हणून शासनाने ही योजना राबविण्याची भूमिका घेतली। म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रणित महाराष्ट्र कामगार सेना व विद्यार्थी सेना सोलापूरच्या वतीनं त्वरित याबाबतीत योग्य तो कार्यवाही करावी व विद्यार्थ्यांना गणवेश द्यावे, अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं विद्यार्थ्यांसह रस्त्यावर उतरू असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे महानगर प्रमुख महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेशाध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात इशारा दिला आहे। सदर निवेदनात विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी शिक्षणासाठी लक्ष देण्याचे असते, परंतु त्यांचे अभ्यासावरून लक्ष विचलित करून पालकांच्या माध्यमातून अभ्यासाचा सराव करून घेणे यामध्ये सुद्धा अडथळा निर्माण येऊन पालक वर्ग शाळेमध्ये वारंवार गणवेशाची तक्रारी करीत आहेत। जे काही थोडे बहुत कपडे म्हणजे गणवेश दिले ते सुद्धा पट संख्यापेक्षा कमी दिले आहेत। कपडे नेसल्यास अंगाला येत नाहीत। मुलींना सलवारऐवजी मुलांना दिलेले कपडे अत्यंत निकृष्ट दर्जाचे कापड आणि अंगाला येत नाही। एकूणच गणवेश देऊन देखील न दिल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे। म्हणून याची पूर्ण जबाबदारी महाराष्ट्र शासनाची असून संबंधित शैक्षणिक मंत्री दीपक केसरकर यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे। जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले निवेदनाची प्रत माहितीसह मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महसूल मंत्री, शिक्षण मंत्री, पालकमंत्री, विधानसभा विरोधी पक्षनेते, विधान परिषदेचे पक्षनेते यांना पाठवण्यात आले आहे। विष्णू कारंपुरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात उपशहर प्रमुख सुरेश जगताप, उपशहर प्रमुख विद्यार्थी सेनेचे लहू गायकवाड, उपशहर प्रमुख अमित भोसले, उपशहर प्रमुख आणि विद्यार्थी सेना जिल्हा प्रमुख विजय मोठे, युती सेना शहर प्रमुख रेखा अडकी, बीडी कामगार भगिनी विजयलक्ष्मी मैत्रे, श्यामाबाई मैत्रे, कामगार सेनेचे गणेश मंता, विठ्ठल कोराटकर, अक्षय गायकवाड, ओंकार केंगार, गुरुनाथ कोळी यांच्यासह शिवसैनिकांचा समावेश। आज सोलापूर शहराबरोबर संपूर्ण महाराष्ट्रातील प्राथमिक शाळांच्या विद्यार्थ्यांना गणवेशाबाबत केवळ दलाली मिळवावं, कमिशन मिळवावं या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या नेतृत्वाखाली शिक्षण मंत्री शिक्षण क्षेत्र पूर्ण भ्रष्टाचारी केलेलं आहे। खरं पाहता दरवर्षी शिक्षण समितीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दोन ड्रेस दिले जात होते आणि चांगल्या क्वालिटीचे, चांगला कापड आणि योग्य मापाचे। मग आता शाळा सुरू होऊन 3 महिने होत आहेत, अद्याप विद्यार्थ्यांना शिक्षण गणवेश प्राथमिक शाळेत गणवेश मिळाला नाही। वारंवार तारखा दिल्या जातात। आम्ही सोलापूर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने या 65 शाळांना व्हिजिट केलं। सर्व मुख्याध्यापकांना आम्ही विचारलं की ड्रेस मिळाला का, अद्याप मिळाला नाही, काही देणार आहे, दिले सुद्धा चड्डे ज्यांना विचार असतो त्यांना चड्ड्या दिल्या जातात। एकतर महिलांचा असा प्रकार चालू आहे, प्रत्येक ठिकाणी विकृती प्रकार, या विकृती प्रकारामध्ये मुलीला चड्ड्या दिले जातात। हे नालायक सरकारला कळत नाही, काय संस्कृती काय विकृती हे सुद्धा कळत नाही। अशा प्रकारे होत असताना आमचे विरोधी पक्षनेते अंबादाजी दानवे साहेबांनी विधानसभेत आवाज उठवला, विधान परिषदेत आवाज उठवला की या शिक्षण क्षेत्रामध्ये तुम्ही जर काही असा घोटाळा केला तर तुमच्यावर नालायक सरकार कोणतं नाही। तरी देखील या सरकारला लाज नाही आहे। 3 महिने झाले अद्याप दिलेले नाहीत ड्रेस। म्हणून ताबडतोब सोलापूर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आम्ही तुम्हाला 3 दिवस मुदत देत आहोत, अन्यथा रस्त्यावर उतरून प्रत्येक शाळेतील लोकांना, मुलांना, मुलींना, विद्यार्थ्यांना रस्त्यावर आणून या शासनाला, इथल्या सर्व प्रतिनिधींना, शैक्षणिक मंडळाला ते ड्रेस त्यांना आम्ही आयार करू अशा प्रकारचं आंदोलन घेणार आहोत असा इशारा मी देतो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। सोलापूर शहरातील प्राथमिक शाळा सुरू होऊन अद्यापही शासनानं आम्ही त्यांना वारंवार पत्रव्यवहार करूनही विद्यार्थ्याला गणवेश वाटप केलेलं नाही। या प्रशासनाला आता येईल त्या पुढील 4 दिवसाच्या आत जर विद्यार्थ्याला कपडे नाही मिळाले तर आम्ही त्यांना कपड्याचा आयार करू।